ठरलं तर मग या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागामध्ये सायली सांगत असते, मी ज्या वेळेला सुमन काकूंना हे सगळं सांगितलं ना, तेव्हा त्यांनी माझी साथ द्यायचं तर कबूल केलं, पण हे करताना त्यांना खूप वाईट वाटत होतं. त्या सांगत होत्या की मला हे सगळं करायला अजिबात आवडत नाहीये, पण पण आता तुम्हाला मदत करायची आहे म्हणून मी हे नक्की करेन. म्हणजे कसं आहे, एक बायको म्हणून आपल्या नवऱ्यावरती पाळत ठेवणं हे कुणाला आवडणार आहे? हे कुणालाच आवडत नाहीये. पण बिचाऱ्या आपल्या मनावरती दगड ठेवून हे सगळं करतायत आपल्यासाठी. त्यावरती आता इकडे अर्जुन विचार करायला लागतो, अस्मिताताईची पण अवस्था याच्यापेक्षा काही वेगळी नाही. तिला ज्यावेळेला सगळं खरं समजेल, त्यावेळेला आपला नवरा किती प्रकारे दोषी आहे, हे सगळं तिला समजल्यावरती मग मात्र आता खूप मोठा हे होईल. आणि त्यावरती मग अर्जुन म्हणायला लागतो, खरंच आहे. अनेक बायकांचं आयुष्य हे असंच असतं. त्यांना आता आपल्या नवऱ्याचं खोटं लपवतच बसायचं आणि तो अस्मिताचा विचार करायला लागतो. त्याला जे काही सचिन दिसलेला असतो एका वेगळ्याच मुलीसोबत, हे सुद्धा दिसतं, आठवतं. आणि त्यावेळेला सायली तिकडे येते. सायली आल्यावरती लगेचच सायली आता त्याला सांगायला लागते, पण हे आपल्या अस्मिताताईसोबत नाही हं घडत. आपल्या अस्मिताताई खूपच लकी आहेत. म्हणजे काही झालं तरी सचिन भाऊजी त्यांची आता किती काळजी घेतायत नाही का? यावरती अर्जुन म्हणतो, हो, पण आयुष्य काही अनप्रेडिक्टेबल असतं. कधीही आयुष्यामध्ये अशा काही घटना येऊ शकतात ना. सायलीला कळत नाहीये की अर्जुन असं का बोलतोय. आणि त्यावरती ती म्हणते, कसं आहे, आयुष्य जरी अनप्रेडिक्टेबल असलं ना, तरी माणसं आयुष्यातली चांगली असली ना, तर आपण आता सगळं तरून जातो. आता तुमचंच बघा ना, तुम्ही आता इतके म्हणजे आपल्यामध्ये इतके चढ उतार आले, पण तरी सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे आलोय ना. यावरती ती म्हणते, तुम्ही अस्मिताबाईंच्या बद्दल असं का म्हटलात? यावरती आता अर्जुन काही बोलत नाहीये. सायलीच म्हणायला लागते की अच्छा, म्हणजे ह्या गेल्या वर्षामध्ये काय चांगलं, काय वाईट हे सगळं तुम्ही आठवताय का? असं ती म्हणायला लागते. मला काय वाटतं माहिती आहे का? तुमचं हे म्हणणं मला पटलंय. आपण ना या ह्याच्यामध्ये म्हणजे गेट टुगेदर करूया छोटंसं. काय चांगलं घडलं, काय हे घडलं, या सगळ्या गोष्टींचा आता आपण आढावा घेऊया. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे. सगळ्या घरच्यांच्या सोबत आता आपण छानपैकी हे करूया, असं आता अर्जुनचं म्हणणं आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे आपल्याला अस्मिताच्या रूमचा सीन दाखवला जातो. इकडे आता अस्मिता बडबड-बडबड करत आहे आणि सचिनचं मात्र तिकडे काडी मात्र लक्ष नाहीये. अस्मिता बरंच काही बोलते, पण सचिनच्या डोक्यामध्ये चालू आहे, ती सॅमच होती ना? मी पाहिला होता तिचा फोटो. ती सॅमच होती. पण मग सॅमचा आणि आता अर्जुनचा काय संबंध असू शकतो? म्हणजे सॅम आणि अर्जुन हे दोघं जण एकमेकांना ओळखतात का? काय खरं, काय खोटं त्याला काही कळायला सुद्धा आता मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मग आता तो तिच्याशी गप्पा मारत बसलेला आहे. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना सगळेच जण गप्पा मारत बसलेले असताना इकडे आता अर्जुन येतो. अर्जुन आल्यावरती अर्जुनला अस्मिता सांगायला लागते, "अर्जुन, गेट टुगेदर करायचं आहे ना?" यावरती अर्जुन म्हणतो, "झालं? म्हणजे आता मी खाली यायच्या आधी माझ्या बायकोने ऑलरेडी तो प्लॅन तुम्हाला सगळ्यांना सांगितला वाटते." यावरती अर्जुन म्हणतो, "मग?" आता इकडे अस्मिता म्हणायला लागते, "मग काय? तो सगळा प्लॅन आम्हाला सगळ्यांना समजलेला आहे." यावरती आता अस्मिता म्हणते, "आपण छानपैकी गेट टुगेदर करूया." तितक्यात तिकडे सचिन आलेला आहे आणि त्यावरती अस्मिता सुद्धा त्याला सांगते, की आपण छानपैकी गेट टुगेदर करायचं आहे. सायलीचं म्हणणं आहे, की सगळ्या जुन्या आठवणी आपण आता एकत्रित करायच्या आणि चांगल्या आठवणींच्या सोबत छानपैकी गेट टुगेदर करायचं आहे, असं आता तो म्हणतोय. अस्मिताचा उत्साह बघून अर्जुनला तर खूपच आनंद झालेला आहे आणि आता त्याला दुःख सुद्धा वाटतंय, की ह्या सचिनच्यामुळे अस्मिताताईच्या आनंदावरती कोणत्याही प्रकारचं विरझण अजिबात पडायला नको आहे, असा आता तो विचार करतोय. बरं, हे सगळं चालू असताना सायली आलेली आहे, ती म्हणजे अश्विनकडे. आणि ती अश्विनला काही गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि ती अश्विनला म्हणते, "अश्विन भाऊजी, आम्ही सगळेच जण आता गेट टुगेदर करायचं ठरवलंय, तर तुम्ही सुद्धा या गेट टुगेदरमध्ये सामील व्हाल ना?" यावरती अश्विन म्हणतो, "मी येऊन काय करणार आहे तिकडे?" यावरती ती सांगते, "हे बघा, ही गोड शेवयांची खीर केले. नवीन वर्ष आता येतंय. कोणतेही मनामध्ये अढी न ठेवता आपण आता नव्याने सुरुवात करूया." आता ती खीर त्याच्या आवडीची असते. सायली इतक्या प्रेमाने देते. तो ती खीर घेतो आणि त्यानंतर अस्मिता म्हणते, आम्ही इकडे आता सायली सांगायला लागते, की आम्ही छानपैकी गेट टुगेदर करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सामील व्हा. त्यावरती तो सांगायला लागतो, की मी याच्यात सामील होऊन काय करू? मला नाही वाटत, की या सगळ्यामध्ये आता मी सामील होण्याचा काही हे आहे म्हणून. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, "असं का म्हणताय? अहो, ज्यावेळेला अस्मिताताईंसाठी आम्ही सरप्राईज पार्टी ज्यावेळेला प्लॅन केली होती आणि त्यावेळेला सुद्धा आता तुम्ही आमच्यासोबत असंच हे शेअर केलं होतं, आठवतंय ना?
मग आत्तासुद्धा जर का शेअर केलं तर काय हरकत आहे, असं म्हणत ती आता त्याला बोलत आहे. त्यावरती तो म्हणतो, "ठीक आहे, मी येईन पार्टीसाठी." असं म्हटल्यावरती आता सायलीचा थोडासा धीर चेपतो आणि सायली सांगायला लागते, "मला तुम्हाला अजून पण काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे एका केसच्या संदर्भात मला तुमची मदत हवी आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या रूममध्ये यावं लागेल. म्हणजे आता अर्जुन सरांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे." यावरती तो म्हणतो, "काय बोलायचं आहे?" यावरती ती सांगते, "जरा प्रायव्हेट आहे. तुम्ही रूममध्ये आलात तर बरं होईल." असं म्हटल्यावरती तो म्हणतो, "ठीक आहे, येतो मी रूममध्ये." आता इकडे सायलीने त्याला बरोबर मनवलेलं असतं म्हणा आणि त्यानंतर तो आता रूममध्ये येण्यासाठी तयार होतो. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता अश्विन थोडाफार बदललाय किंवा तो थोडाफार तरी आपल्या साईडने होतोय, हे पाहिल्यावरती सायलीचा धीर चेपलेला आहे आणि तिने खूप मोठा प्लॅन केलाय. तिने आता अर्जुनला इशारा केलेला आहे आणि अर्जुनला इशारा केल्यावरती मग आता अर्जुनसुद्धा वरती आलाय. अर्जुन, सायली आणि आता अश्विन हे तिघं जण एकत्र आहेत आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, "आम्हाला ना खरं तर ह्या केसमध्ये एक घरचा डॉक्टर याची आता मदत हवी आहे." यावरती तो म्हणतो, "काय मदत हवे? काय मदत हवे ती तर सांगशील की नाही?" त्यावरती आता अर्जुन सांगायला लागतो, "तुला माहिती आहे ना, प्रतिमा आत्यांच्या डेड बॉडीच्या बद्दलचं सत्य. प्रतिमा आत्यांची डेड बॉडी म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा सापडली होती, त्यावेळेला प्रतिमा आत्यांची डेड बॉडी आपल्याला सापडल्यावरती सगळ्यांनी बघितलं होतं, की ती डेड बॉडी हे घेतात असं रविराज काकांची अवस्था काय होती?" यावरती अश्विन म्हणतो, "हो." आणि मग प्रतिमा आत्या सापडल्यावरती सुद्धा आता त्या डेड बॉडीचा एकदा विषय निघाला, की ती कुणाची असेल, काय असेल, पण नंतर प्रतिमा आत्या आल्याचाच आनंद इतका होता, की सगळ्यांनी त्या डेड बॉडीचं सत्य आता विसरून गेले. अर्जुन म्हणतो, "हो." मग त्याच वेळेला हे सगळं कुणी केलंय, काय केलंय हे आपण शोधलं नाही. पण आत्ता पुन्हा एकदा हा प्रसंग निर्माण झालाय, की कोणीतरी आता इकडे माणूस हे सगळं जे काही करतोय ते आता त्यावेळेपासून सुरू आहे. कुणाला तरी वाटतंय, की आता प्रतिमा त्या या शोध त्यांचा थांबावा म्हणून हे सगळं करत असेल. तर आता हे सगळं काय आहे यासाठी आम्हाला तुझी मदत लागणार आहे. अश्विन म्हणतो, "मी काहीही झालं ना तरी रविराज काकांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे नाही, तर मी या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करेल." आणि त्यावरती लगेचच सायली आता म्हणायला लागते, "हो, पण हे करत असताना आपल्याला घरात कुणाला काही कळू द्यायचं नाहीये." असं म्हणत असताना इकडे आता कल्पना सांगते, "विमल, जा अश्विनला कॉफी नेऊन दे." एकंदर असं बघता तो आता कॉफी पण घेईल, "जा लवकर." असं म्हटल्यावर ती प्रिया विचार करते, "काय झालंय काय ह्यांचं? म्हणजे ह्यांच्यामध्ये आता इकडे काही समेट झालेली आहे की काय? काय नक्की झालंय? मला बघू दे हा अश्विन त्या रूममध्ये काय करतोय सायली अर्जुनच्या." म्हणून आता सायली अर्जुनच्या रूममध्ये ही टोकून पाहायला आता चाललेली आहे प्रेक्षकांनो. त्याच वेळेला सायली आता अश्विनला सांगते, "मी दार लावते." यावरती अश्विन म्हणतो, "दार लावायची काय गरज पडली? कोण येणार आहे?" त्यावरती सायली म्हणते, "नाही, अहो तसं नाहीये. म्हणजे काय माहिती का, जर का आता इकडून समोरून आई त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि त्यांनी सगळं ऐकलं तर त्यांना उगाचच त्रास होईल म्हणून मी दार लावून घेते." ही प्रिया तोपर्यंत आलेली आहे प्रेक्षकांनो आणि प्रिया आता टोकून ह्यांचं काय बोलणं चाललंय ते ऐकण्याचा आपल्या परीने प्रयत्न करती आहे. पण त्याच वेळेला इकडे सायलीने दार लावून घेतल्या कारणाने प्रियाचा पूर्णपणे टोटली डाव आता फेल होताना आपल्याला दिसत आहे. सायलीने दार लावले आणि प्रिया विचार करते, "ह्यांचं चाललंय तरी काय? म्हणजे ही लोकं काय बोलतायत?" आणि त्यावरती सायली सांगते, "खरं तर कोणत्याही घरच्यांना आपल्याला हे कळू द्यायचं नाहीये, हे तर आहेच. पण त्याचबरोबर मला असं वाटतंय, की आपण म्हणजे प्रियाला सुद्धा नको कळून देऊया." यावरती आता इकडे अश्विन चिडतो. अश्विन म्हणतो, "माझी बायको आहे ती. तिला न कळू द्यायचं कारण काय? मम्माला आणि बाकी सगळ्यांना मी समजू शकतो. पण पण आता माझ्या बायकोला न सांगण्यामागचं कारण तरी काय?" यावरती मग आता मी तन्वीला सांगणार म्हणजे सांगणारच, असं आता तो म्हणतो. त्यावरती सायली आता लगेचच खूप मोठी युक्ती करते आणि सायली आता सांगायला लागते, "अहो असं काय करताय? तिच्या जीवाला धोका असला तरी पण म्हणजे तुम्ही बघा ना, साक्षी कुणामुळे पकडली गेली? प्रियामुळे. त्यामुळे महिपतचा राग आहे ना आणि हे सगळं DNA रिपोर्टचं कुणी केलेलं असणार आहे? महिपतने. मग हे सगळं होत असताना जर का महिपतने तिच्या जीवाला काही कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आता आपण काही करू शकत नाही आहोत ना. कळतंय का? म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता प्रियाच्या जीवाचा धोका पत्करायचा आहे का?" यावरती अश्विन थोडासा गडबडतो. सायलीने बरोबर त्याला आता बाटलीमध्ये उतरवलेलं आहे आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो, "नाही, मी तन्वीच्या जीवाचा धोका कधीच सहन करणार नाहीये." त्यावरती सायली म्हणते, "तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते, म्हणून तुम्ही तन्वीला सुद्धा या केसमध्ये इन्व्हॉल्व करू नका. म्हणजे मुळातच आम्ही त्याच्या विरोधामध्ये आहोत हे त्याला माहिती आहे.
पण जर का उद्या त्यांना समजलं की प्रिया सुद्धा त्याच्या विरोधामध्ये आहे आणि त्याच्या विरोधामध्ये काम करते, तर मात्र तो चवताळून उठेल आणि चवताळून उठत आता काही झालं तरी सुद्धा तो नको ते काहीतरी करेल. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय. यावरती अश्विन म्हणतो, "ठीक आहे, मी तुमची जी लागेल ती मदत करायला तयार आहे आणि मी कोणतीही गोष्ट आता इकडे तन्वीला सांगणार नाही, हे सुद्धा 100% खरं आहे." असं म्हणत प्रेक्षकांनो त्यांनी आता वचन दिलेलं आहे, की तो घरातल्या कुणालाही काहीही सांगणार नाही आणि त्याचबरोबर तो आता घरातल्या कुणाला काहीही न सांगता तो म्हणजे इकडे हे त्यांचं काम करेल. अर्जुन खूप खुश झालेला आहे आणि त्यानंतर अर्जुन त्याला सांगतोय, "हे बघ, सगळ्या डिटेल्स आणि हे सगळं फॉलो केल्यावरती आपल्याला नक्की हॉस्पिटलमध्ये काय चाललं होतं हे समजेल." असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो, "ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते." असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो, "हे बघ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नक्की ते कुणी डेड बॉडीचं हे केलं होतं, ते सर्टिफिकेट कुणी बनवून घेतलं, अनेक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला आता हे करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जाणून घ्यायच्या आहेत. तर आतमधलं सगळं जे गोटातलं काही काम आहे, ते तुला बघायला लागेल." असं म्हटल्यावरती तो होकार देतो आणि होकार देऊन तो आता तिकडून निघालेला आहे. प्रियाची उत्सुकता मात्र आता शिगेला पोहोचलेली आहे. ती विचार करते, काय चाललं असेल? म्हणजे ह्या अश्विनच्या सोबत आता नक्की काय बोलणं चाललंय? मला आता हे सगळं बघायलाच पाहिजे आणि नाही तर अश्विनशीच आता गोड बोलून हे सगळं काढायला पाहिजे, असा विचार ती करते आहे. इकडे रूममध्ये सचिन आणि अस्मिता बोलत आहेत. अस्मिताची बडबड काही थांबायला तयार नाहीये. अस्मिता आता सचिनला नवीन वर्षातमध्ये काय हे असं तसं अनेक गोष्टी बोलतोय. सचिनला खरं तर झोप आली, पण आता अस्मिताला दुखवलं तर अर्जुन आता आपल्याला पूर्णपणे काहीतरी हे करेल हे माहिती असल्या कारणाने तो हे सगळं ऐकत बसलेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना त्याला एक कॉल आलाय. कॉल अटेंड करण्यासाठी तो बाहेर पडलेला आहे. त्यावेळेला अस्मिता म्हणते, "अरे इथेच घे की कॉल. अख्ख्या घरामध्ये माझ्या रूम इतकी कुठेच रेंज नाहीये." त्यावरती तो म्हणतो, "अगं बसून कंटाळा आलाय ना, म्हणून जरा बाहेर आलोय." आणि तो बाहेर येऊन आता इकडे फोनवरती बोलतोय. तर त्याचा मित्र त्याला आता सांगत, "माझे पैसे घेतले होतेस ना? अरे बाबा दे पैसे." यावरती तो म्हणतो, "हो, हो देईन." यावरती तो म्हणतो, "अरे लवकरात लवकर दे. मला ना आता लवकरात लवकर पैशांची गरज आहे." यावरती तो म्हणतो, "असं काही करू नकोस. म्हणजे मी लवकरच पैसे देतोय." यावरती तो म्हणतो, "कधी? तुझं बँक अकाउंट फ्रीज झाल्यावरती?" त्यावरती मग आता तो म्हणतोय, "तसंही त्या बँक अकाउंटवरती काय पैसे आहेत?" आता प्रेक्षकांनो हा माणूस खरं तर फॉरेनला कामाला आहे. तर ह्याच्याकडे पैसे नाहीत म्हणजे हा नक्की फॉरेनलाच होता का इथे-तिथे टाईमपासच करत होता, काही काम करत नव्हता, हे काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मग तो मात्र फोन ठेवतो आणि विचार करतो, "अरे देवा! पैशांची व्यवस्था तरी कुठून करायची आहे? मग काय ह्याने पैशासाठी साक्षीला पकडलं होतं का?" अनेक गोष्टी आता शंका येण्यासारख्या असतात. इकडे तोपर्यंत आता प्रिया गोड बोलून अश्विनकडून नेहमीप्रमाणे सत्य काढून घेण्यासाठी प्रेक्षकांनो आलेली आहे. ज्यावेळेला प्रिया तिकडे आलेली आहे, त्यावेळेला ती म्हणते, "अरे अश्विन, मी तुझ्यासाठी छानपैकी उपमा बनवलाय." हां, म्हणजे हा उपमा माझ्या आईसारखा किंवा तुझ्या आईसारखा तितका टेस्टी नसेल, पण ना मी माझ्या हाताने बनवलाय. एकदा ट्राय करशील का? यावरती अश्विन म्हणतो, "हो, ठेव तिकडे." त्यावरती ती म्हणते, "काय रे? अर्जुन सैरीने तुला आता रूममध्ये कशासाठी बोलावलं होतं? म्हणजे मला कळतच नाहीये." "हां, म्हणजे मला आनंद आहे बरं का पण. म्हणजे मला जर का आता इकडे तुमच्या चौघांचं नातं आता एकत्रपणे तुम्ही तिघं जण आलात, तर मला किती आनंद खरंच म्हणजे किती छान होईल. पुन्हा जर का घर आता पहिल्यासारखं हे झालं ना, तर खरंच मला खूप आनंद होणार आहे आणि हे सगळं जर का झालं, तर आपलं घर एकदम खुश होईल." "काय बोलत होते काय ते?" यावरती तो म्हणतो, "काही नाही विशेष, हेच आपलं एकत्र येऊया किंवा आपण आनंदामध्ये सगळं सेलिब्रेशन करूया." हेच बोलत होते. बस बाकी काहीच नाहीये. यावरती प्रिया विचार करते, "हा तर खूप मोठा छुपा रुस्तम आहे. हा तर मला काही सांगायला सुद्धा मागत नाहीये. नाही, हा माझ्यापासून खरंच काहीतरी लपवतोय." आणि ती त्याला खोदून विचारण्याचा प्रयत्न 100% करत आहे. पण अश्विनने मात्र आता तिच्या जीवाच्या धोक्यासाठी काहीही बोलण्यासाठी नकार दिलाय. आणि प्रेक्षकांनो, अश्विनने त्याचं काम एकदम चोख केलेलं आहे. अश्विनने त्याचं काम करत असताना बरोबर अर्जुन सायलीला सगळी माहिती आणून दिलेली आहे. आणि ही माहिती ज्यावेळेला अर्जुन सायलीच्या हातात लागली, त्यावेळेला आता ते CCTV फुटेजसुद्धा हातात लागलेलं आहे. ज्यावेळेला अर्जुन ते CCTV फुटेज पाहतो आणि त्यानंतर मग तो आता लगेचच ते पाहतोय, तर त्याच्यामध्ये एक माणूस आता स्ट्रेचरवरती डेड बॉडी नेत आहे आणि तो एकदम असा
अर्धवट दिसतोय. आता हा माणूस कोण आहे? तर हा माणूस नागराज आहे. पण ती हुडी वगैरे घातलेली आहे किंवा आता काहीतरी वेगळंच नागराजच्या अंगावरती आहे आणि त्यामुळे तो नागराज ह्या लोकांना सध्या या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ओळखू तर येत नाहीये. पण आता सायली सांगायला लागते, की हा जो कोणी माणूस आहे ना, हाच माणूस 100% महिपतचा माणूस असणार आहे किंवा याच माणसाला आता त्यांनी त्या डेड बॉडी अरेंज करायला सांगितले. हा माणूस कोण आहे ही गोष्ट जर का काही पुढच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर झाली ना, तर कदाचित आपल्याला नक्की काय महिपतने प्लॅनिंग केलं होतं किंवा प्रतिमा त्या परत दिसू नये यासाठी काय ठरवलं होतं हे समजेल. असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विनच्याकडे खूप मोठी जबाबदारी आली.